माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की मी ज्यावेळेस तुम्हाला हे सगळी अपेक्षा करत असतो, उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना एका तुम्ही फार गंभीर समस्येतनं जाणार आहे की बाबा एकीकडं अजित सांगतोय असं करा आणि एकीकडे वरिष्ठ सांगतायत असं करा, कोणाचं ऐकायचं. माझी एवढीच विनंती आहे की इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका. त्यामध्ये मी इथून पुढं माझ्या विचाराचा खासदार झाला तर काय होणार आहे. आज माझे खोटं नाही सांगत, माझे नरेंद्र मोदी साहेबांचे आणि अमित शहांशी चांगले संबंध आहेत. तुम्ही बघता ज्यावेळेस आम्ही त्यांचं वेलकम करतो त्यावेळेस ते ओळखतात. आज देशाचा पंतप्रधान तुमच्या लोकप्रतिनिधीला ओळखतो. उद्याच्याला आपल्या विचाराचा खासदार, मी म्हणेन तो खासदार निवडून दिला तर मी मोदी साहेबांना सांगेल, मोदी साहेब माझ्या लोकांनी तो खासदार निवडून दिला, आता ही कामं मी राज्य सरकारकडनं केलेली आहेत, काही कामं माझी केंद्रातनंच करणं गरजेचं आहे. ती कामं माझी झाली पाहिजे. माझी म्हणजे माझ्या बारामतीकरांची, माझ्या इंदापूरकरांची, माझ्या दौंडकरांची, माझ्या भोरवेल्ला मुळशीकरांची, माझ्या खडकवासलाकरांची, माझ्या पुरंदरवासियांची, ह्याच्यातनं सुधारणा होतात. नुसता लोकप्रतिनिधी निवडून देऊन सुधारणा होत. असे कितीतरी आमदार होतात आणि खासदार होतात. आजूबाजूच्याही भागामध्ये कितीतरी आमदार खासदार झालेलेच आहेत ना, चांद्यापासून बांद्यापर्यंत आहेत ना. पण खरोखरीच आपल्या नडीला, आपल्या अडीला, आपल्या अडचणीला कोण त्या ठिकाणी उपयोगी पडतं ह्याचाही विचार आपण त्या बाबतीमध्ये करा. अजून प्रचंड कामं आपल्याला त्या तिकडं काटेवाडीपासून तिकडं निंबूतपर्यंत, तिकडं सांगवीपासून तिकडं खरडवाडीपर्यंत त्या बाबतीमध्ये करायची. अजूनही काही रिंग रोड, मला आपलं पिंपरी लिमटेक आहे तिथून माझं फलटण बारामती रोड आहे, असा एक रिंग रोड अर्धवट रोड रस्ता आहे, तो टाकायचा आहे. त्याला किती कोटी सांगितले परवा मला? 350 का 400 कोटी रुपये जमीन ॲक्वायर करण्यापासून जमीनला मोबदला चांगला द्यावा लागतो. पण तो रस्ता झाला तर त्याच्या आजूबाजूला ज्यांच्या शेत्या राहणार आहेत त्यांचं तर कल्याणच होणार आहे. लगेच जमिनीचा दरच वाढतो. रस्ता आता तुम्ही बघा, इकडनं तुम्ही पाटस रोडनी आला की आता थोडंसं ते पुलापाशी रेल्वे फाटकापाशी एक फ्लायओव्हर राहिला आहे आणि भिगवण रोड क्रॉस करायला एक फ्लायओव्हर राहिला. तो फ्लायओव्हर राहिला की तुम्ही इंदापूर बारामती रोडला पुढं लिमटेकच्या पुढं निघणार, कळतच नाही तुम्हाला तुम्ही कुठलं चाललाय आणि काय चाललंय. एवढा नुसतं विमान उतरेल अशा प्रकारचा टार रोड झाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.